आंब्याच्या दुनियेत लंगडा आंब्याचं नाव आग्रहानं घेतलं जातं, पण चवीला अतिशय गोड आणि मऊ असलेल्या या आंब्याला लंगडा का म्हणतात? हे नाव आलं तरी कसं? खरंच एका पांगळ्या व्यक्तीशी याचा संबंध आहे का? खरं तर यामागे एक जुनी आणि रंजक ऐतिहासिक कथा दडलेली आहे, जी जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात या खास आंब्याचं नाव असं का पडलं आणि तो लंगडा कसा बनला. या गोष्टीची सुरुवात होते उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून. सुमारे 250 ते 300 वर्षांपूर्वी बनारसमध्ये एक साधू राहत होते. त्यांना आंब्याची झाडं लावण्याची खूप आवड होती. त्यांनी आपल्या अंगणात आंब्याचं एक असं झाड लावलं ज्याची फळं चवीला अप्रतिम होती. विशेष म्हणजे हे साधू पायाने निकामी होते, म्हणजेच ते लंगडत चालायचे. लोक त्यांना प्रेमाने लंगडा साधू म्हणायचे. जेव्हा लोकांनी त्यांच्या झाडाचा आंबा खाल्ला तेव्हा तो इतका गोड लागला की लोकांनी त्या आंब्यालाच लंगडा साधूचा आंबा म्हणायला सुरुवात केली आणि पुढे जाऊन त्याचं नाव फक्त लंगडा पडलं. लंगडा आंबा हा दिसायला हिरवा जरी असला तरी आतून केशरी, पिवळा आणि अतिशय गोड असतो. यात फायबर कमी आणि गर जास्त असतात, म्हणजेच यात तंतू कमी आणि गर हा जास्त असतो. त्यामुळेच हा आंबा जगात प्रसिद्ध आहे. तुम्हाला लंगडा आंबा आवडतो की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.